माझ्या यूट्यूब चॅनल MU थेअरी प्रॅक्टिकलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। आज मी तुम्हाला मॅग्नेटो इंजिनमध्ये निर्माण होणारे दोष आणि कारणे याविषयी संपूर्ण माहिती करून देणार आहे। तर पहिला दोष आहे वीक स्पार्क। तर वीक स्पार्क कशामुळे होतो किंवा त्याचे कारण काय? तर एक आहे वीक मॅग्नेट, दोन आहे वीक कॉईल वायडिंग, तीन आहे कंडेन्सर शॉर्ट असणे, लूज कनेक्शन आणि त्यावर उपाय तर मॅग्नेट चार्जिंग करा, कॉईल बदला, कंडेन्सर बदला, कनेक्शन टाईट करा। त्यानंतर आहे नो स्पार्क। तर नो स्पार्क होत नाही तर त्याचे कारण तर एक आहे CB पॉईंट शॉर्ट होणे, दोन आहे इग्निशियल कॉईल खराब होणे, तीन आहे कंडेन्सर शॉर्ट होणे आणि चार आहे CB पॉईंट गॅप बरोबर नसणे आणि पाच आहे LT कॉईल शॉर्ट होणे। तर त्यामध्ये उपाय काय आहे तर पॉईंट बदला, इग्निशियल कॉईल बदला, कंडेन्सर बदला, गॅप सेट करा आणि कॉईल बदला। आता तीन आहे हाय स्पीडमध्ये मिस फायरिंग करणे। तुमचं इंजिन काय हाय स्पीडमध्ये मिस फायरिंग करत असेल तर त्याचे कोणकोणते कारणे आहे तर CB पॉईंट गॅप कमी असेल, तर दोन आहे कंडेन्सर वीक असेल, तीन आहे स्पार्क प्लग शॉर्ट किंवा गॅप कमी, तर त्याच्यावर उपाय काय आहे तर CB पॉईंट गॅप सेट करा, दोन आहे कंडेन्सर बदला, तीन आहे स्पार्क प्लग बदला किंवा सेट करा, तर चार आहे इंजिन गरम होतात बंद होणे। तर त्याचे कोणकोणते कारणे आहेत तर इग्निशियल कॉईल खराब होणे, तुमची इग्निशियल कॉईल खराब झाले असेल तर त्यानंतर LT कॉईल खराब होणे, म्हणजे LT म्हणजे लाइटिंग कॉईल खराब होणे। तीन आहे उपाय। आता उपाय काय काय तर इग्निशियल कॉईल बदला, लाइटिंग कॉईल बदला। तर अशा प्रकारे तुम्हाला मॅग्नेटो इंजिन या सिस्टीममध्ये दोष आणि कारणे याविषयी संपूर्ण माहिती करून दिलेली आहे। असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या यूट्यूब चॅनल MU थेअरी अँड प्रॅक्टिकल या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला पुढील व्हिडिओच्या सूचना प्राप्त होतील। धन्यवाद।